हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 35 सॉल्व करणार आहोत. क्यूबॉइड अँड क्यूब, एजेस, वर्टायसेस अँड फेसेस. तर क्यूबॉइड म्हणजे बघा इथे काय आहे. क्यूबॉइड हॅज 12 एजेस. 12 एजेस कुठले आहेत? हा क्यूबॉइड आहे. त्याच्या या वरच्या 4 एजेस, ठीक आहे, खालच्या 4 एजेस म्हणजे किती झाल्या? 4 + 4 = 8. आणि या साईडच्या आहेत त्या 4, म्हणजे टोटल किती झाल्या? 12 एजेस झाल्या. ठीक आहे, याची नावं इथे लिहून दिलेली आहेत. 8 वर्टायसेस. 8 वर्टायसेस कुठले? वरचे 4, हे DECF आणि AHBG हे काय झाले? वर्टायसेस झाले, वर्टेक्स झाले. हा एक वर्टेक्स. असे सगळे मिळून किती झाले? 8 वर्टायसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 6 फेसेस विच आर जनरली रेक्टँग्युलर. फेसेस म्हणजे काय? हा समोरचा जो फेस दिसतोय तुम्हाला, एक रेक्टँगल दिसतोय, तो त्याचा एक क्यूबॉइडचा एक फेस झाला. त्याच्यानंतर हा वरचा एक आहे जो टॉपला आहे, तो एक फेस झाला. हा तिसरा, हा मागचा एक चौथा, हा साईडचा एक पाचवा आणि खालचा एक सहावा. असे 6 फेसेस आहेत क्यूबॉइडला. तसंच बघा क्यूबमध्ये पण सेमच आहे, फक्त हा स्क्वेअर शेप असतो क्यूबला, इथे रेक्टँग्युलर शेप असतो. क्यूब हॅज 12 एजेस, 8 वर्टायसेस, 6 फेसेस. दोघांचंही सेमच आहे. आणि फेसेस प्लस ओके, इथे बघितलं म्हणजे क्यूबॉइड आणि क्यूबला दोन्ही फेसेस, एजेस आणि वर्टायसेस सेम आहे. फक्त इथे क्यूबमध्ये आपला काय असतो? फेस काय असतो? स्क्वेअर शेप असतो. आणि क्यूबॉइडमध्ये काय असतो? रेक्टँग्युलर शेप असतो. तर आपण एक्सरसाइज 35 सॉल्व करायला घेऊयात. तर पहिलं बघा काय विचारलं आहे. वेन 2 क्यूब्स आर जॉईन टू फॉर्म अ क्यूबॉइड, then by how much is the number of the edges more than the number of the surfaces. कितीने जास्त असेल? जर 2 क्यूब एकमेकांना जोडले तर त्याचे नंबर ऑफ द एजेस मोर दॅन द सर्फेसेस किती असणार आहेत ते आपण बघूयात. आता क्यूबॉइडमध्ये बघा, क्यूबॉइडमध्ये काय सांगितलं आहे? 12 एजेस आहेत आणि 6 फेसेस आहेत. मग इथे आपण जर क्यूबॉइड तयार झाला तर एजेस आणि सर्फेसेस, म्हणजे एजेस बघा 12 एजेस मायनस 6 फेसेस. सर्फेस म्हणजेच काय? हेच हे वरचा, हा हे फेसेस सगळे. म्हणजे मग काय होणार आहे? 12 - 6 केल्यावर किती मिळणार आहे आपल्याला? 6 मिळणार आहे. सो मोर बाय 6. फोर्थ ऑप्शन मार्क करा. सेकंड बघूयात. बाय हाऊ मच इज द सम ऑफ द नंबर ऑफ फेसेस अँड एजेस ऑफ ए क्यूबॉइड मोर ऑर लेस दॅन द सम ऑफ द नंबर ऑफ द एजेस अँड द वर्टायसेस ऑफ ए क्यूब. आता इथे बघा मी हे लिहून घेतलं आहे. क्यूबॉइडमध्ये काय सांगितलं आहे? फेसेस आणि एजेस. मग फेसेस किती आहेत क्यूबॉइडचे? 6. आणि एजेस किती आहेत? 12. म्हणजे दोन्हीचं सम किती होतं? 18 होतं, बरोबर. तसंच क्यूबमध्ये काय विचारलं आहे? एजेस प्लस वर्टायसेस. आता एजेस किती आहेत? 12. आणि प्लस वर्टायसेस किती आहेत? 8. म्हणजे हे किती होतं? 20 होतं. म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 2चा. पण प्रश्न कम्पेअर कशाला करायला सांगितलं आहे? बाय हाऊ मच द सम ऑफ द नंबर ऑफ द फेसेस अँड एजेस ऑफ ए क्यूबॉइड मोर ऑर लेस. म्हणजे क्यूबॉइड लेस आहे का जास्त आहे? म्हणजे लेस दॅन 2 आहे. म्हणजे क्यूबॉइडचं आपण जर ॲड केलं तर 18 आलं आहे आणि क्यूबचं 20 आलं आहे. म्हणजे क्यूबॉइडचं काय आहे? लेस बाय 2. सो इथे बघा फर्स्ट ऑप्शन मार्क करा, लेस बाय 2. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी मिनिमम एजेस ऑफ द सेम मेजर आर इन अ क्यूबॉइड. हाऊ मेनी मिनिमम एजेस. आता इथे बघा प्रश्न तुम्हाला कळला नसेल तर मी तुम्हाला एकदा ह्या क्यूबॉइडवर समजवते हा प्रश्न, की हाऊ मेनी एजेस ऑफ द सेम मेजर. आता हे बघा, हे जे आहे हे सेम मेजरचे, बरोबर. हे किती आहे टोटल? 4. त्याच्यानंतर हे सेम मेजरचे, हे किती आहे टोटल? 4. त्याच्यानंतर ही हाईट आहे. आपण आत्ता काय केलं? हे ब्रेड सांगितलं तुम्हाला मी. हाईट आहे, हे किती आहे? 1 2 3 4. म्हणजे हे काय आहे? सेम मेजरचे. म्हणजे टोटल 4चा ग्रुप केला तर मिनिमम किती असणार आहेत एजेस क्यूबॉइड मेजर सेम मेजरचे? 4. सो सेकंड ऑप्शन मार्क करा. पुढचं बघूयात. बाय हाऊ मच इज द सम ऑफ द नंबर ऑफ एजेस अँड वर्टायसेस ऑफ ए क्यूबॉइड मोर दॅन द डिफरन्स ऑफ ए नंबर ऑफ द एजेस अँड फेसेस ऑफ ए क्यूब. इथे म्हणजे तुम्हाला आता क्यूबॉइडचं कशाची सम करायची? क्यूबॉइडमध्ये एजेस आणि वर्टायसेसची. सो इथे मी दाखवते तुम्हाला क्यूबॉइडमध्ये सम कशाची करायची आहे? एजेस प्लस वर्टायसेस. मग किती आहेत एजेस? 12 आहेत. आणि वर्टायसेस किती आहेत? 8 आहेत. म्हणजे काय होते त्याची सम? 20 होते. आता क्यूबचं काय विचारलं आहे? बघा, डिफरन्स ऑफ द नंबर ऑफ द एजेस अँड फेसेस ऑफ ए क्यूब. डिफरन्स विचारला आहे. डिफरन्स म्हणजे काय? सबट्रॅक्शन. एजेस मायनस फेसेस. मग एजेस किती आहेत क्यूबचे? 12 आहेत. आणि फेसेस किती आहेत? 6 आहेत. म्हणजे आन्सर काय आलं? 6. मला दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? 20 - 6 इज इक्वल टू किती आहे? 14. 14चा डिफरन्स आला आहे. सो इथे आन्सर बघा, येस, थर्ड ऑप्शन 14 मार्क करा. अ क्यूब हॅज किती? हाऊ मेनी फेसेस? 6 फेसेस. सो 5चं सेकंड मार्क करा. त्याच्यानंतर पुढे बघूयात.
ऑफ द फॉलोइंग विच ऑब्जेक्ट विल हॅव ऑल ऑफ इट्स सर्फेसेस इन अ स्क्वेअर शेप. ह्या खालच्या ह्याच्यामध्ये कशाचा स्क्वेअर शेप असणार आहे. ब्रिक तुम्ही बघितली आहे, ब्रिक कशी असते, क्यूबॉइड असते. म्हणजे पहिला त्याचा रेक्टँगल तुम्हाला दिसतो ना ब्रिकचा. कंपॉस बॉक्स, तुमचा कंपॉस बॉक्स पण रेक्टँग्युलर शेपमध्ये असतो. क्युबिकल बॉक्स, आता क्युबिकल बॉक्स म्हणजेच क्यूब. म्हणजे हा समजा हा आपण आता मी तुम्हाला मगाशी हा क्यूब दाखवला, हा काय आहे, हा समजा आपण एक बॉक्स म्हणला क्युबिकल बॉक्स, म्हणजे ज्याचा फेस जो आहे तो क्यूब आहे, म्हणजे सॉरी स्क्वेअर आहे, म्हणजे हा काय झाला क्युबिकल बॉक्स. सो थर्ड ऑप्शन. मॅच बॉक्स पण तुम्ही काय बघितला आहे, रेक्टँग्युलर शेपमध्ये. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात. बाय हाऊ मच इज द एजेस ऑफ ए क्यूब मोर ऑर लेस दॅन द सम ऑफ इट्स व्हर्टायसेस अँड फेसेस. इथे नेक्स्ट बघा, आता क्यूबच्याच एजेस विचारल्यात आणि क्यूबचंच व्हर्टायसेस आणि फेसेस सांगितले. सो क्यूबच्या एजेस किती आहेत 12, व्हर्टायसेस प्लस फेसेस किती केलं 8 + 6 किती ॲडिशन केल्यावर किती होतं 14 होतं. मग प्रश्न काय विचारला आहे की बाय हाऊ मच इज द एजेस ऑफ ए क्यूब मोर ऑर लेस दॅन द सम ऑफ इट्स व्हर्टायसेस अँड फेस. म्हणजे हे कितीने आहे, लेस बाय म्हणजे 14. 12 कितीने लेस आहे 2ने. 14 - 12 केल्यावर किती येतं 2चा डिफरन्स येतो. सो लेस बाय 2. सो 7चा, सो इथे 7चा मार्क करून घ्या, लेस बाय 2. थर्ड ऑप्शन इज करेक्ट. पुढे बघूया. हाऊ मेनी टाइम्स इज द स्क्वेअर ऑफ एजेस ऑफ ए क्यूबॉइड टू द नंबर ऑफ द सरफेस ऑफ ए क्यूबॉइड. किती टाईमने विचारले ते, म्हणजे हाऊ मेनी टाइम्स नंबर ऑफ द एजेस ऑफ ए क्यूबॉइड. क्यूबॉइडच्या एजेस सरफेस, क्यूबॉइडच्या सरफेसेसपेक्षा किती टाइम्सने जास्त आहे ते विचारले. मग तुम्हाला तर इथे माहिती आहे की एजेस किती आहेत 12 आहेत आणि सरफेसेस किती आहेत 6 आहेत. म्हणजे बरोबर डबल आहे, म्हणजे 6च्या डबल काय आहे 12, म्हणजे डबलनी जास्त आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात. इन द गिवन फिगर हाऊ मेनी व्हर्टायसेस आर देअर. किती व्हर्टायसेस आहेत 1 2 3 4 5 व्हर्टायसेस. आणि त्याच्यानंतर अजून कुठले आहेत मधले पण आपल्याला घ्यायला लागतील, कारण हे पण 2 लाईन जॉईन झाल्यावर जे तयार होतो तो काय होतो व्हर्टेक्स असतो. सो हा पण घ्यायला लागणार आहे. सो हे वरचे 5 झाले, त्यानंतर 6 7 8 9 10. सो टोटल किती आहेत 10 व्हर्टायसेस. सो थर्ड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी क्यूब्स ईच ऑफ साईड 2 सेंटीमीटर आर नीडेड टू मेक अ लार्ज क्यूब विथ साईड 20 सेंटीमीटर. म्हणजे असे 2 सेंटीमीटरचा जर एक स्क्वेअर घेतला, म्हणजे क्यूब घेतला, तर 20 सेंटीमीटरचा क्यूब करायला असे किती क्यूब्स लागतील. तर चला इथे बघा, आता काय सांगितलं आहे, म्हणजे 20 सेंटीमीटर म्हणजे ही समजा मी हे क्यूब हा समजा घेतला, तर हे जे पूर्ण हे किती असणार आहे 20 सेंटीमीटर असणार आहे. त्यातला एक छोटा क्यूब असणार आहे तो 2 सेंटीमीटरचा असणार आहे. म्हणजे 20 आपण डिवाइड बाय 2 केलं तर एक त्या क्यूबची साईज किती होणार, एक एज कितीची होणार आहे, ते 20 डिवाइड बाय 2 केल्यावर किती येतं 10 येतं. ठीक आहे. आणि मग क्यूब आहे, सो क्यूब म्हणजे काय आपला 10 टाइम्स 10नी 3 टाइम्स मल्टिप्लाय करायला लागेल. सो 10 × 10 × 10 बरोबर. इथे म्हणजे बघा एक आपण 10 साईड काढली, मग क्यूब आहे, क्यूब म्हणजे आपण काय करणार आहे 10 × 10 × 10 म्हणजे हे किती येणार आहे 3 0 आहेत ना. सो 1000. सो फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. चला इथे आपलं 35 आपलं एक्सरसाइज संपलेलं आहे, म्हणजे आणि युनिट 6सुद्धा इथे आपलं संपलेलं आहे. तर ह्याच्यानंतर आपण आता युनिट 3 पासून परत सुरुवात करणार आहोत, जे फ्रॅक्शनचं आहे. ठीक आहे.